नमस्कार. मी किरण ठाकूर, ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ. मी नेहमी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असते. जसं आता बघितलं गेलेलं आहे ग्रहदशेनुसार की मंगळ आणि केतू समोर आलेले आहेत, है ना, एकमेकांच्या समोर आलेले आहे. आपण असं म्हणतो ना की दोन दुश्मन जेव्हा एकमेकांना भेटतात तर भरपूर काही वाद होतो. तशाच प्रकारे 28 जुलैपर्यंत मंगळ आणि केतू सोबत आहे. म्हणून मी आपल्या सगळ्यांना आपल्या चॅनलवर नेहमी लगातार सांगत आहे की यावर्षी 2025चं जर बघितलं गेलं न्यूमरोलॉजीनुसार तुम्ही टोटल केली तर 9 येतं. 9चा आकडा येतो ना. मंगळचं वर्ष आहे. मंगळ कसा असतो? गरम असतो. आपण म्हणतो ना लोहा लोहे को काटता है. तशाच प्रकारे यावर्षी अग्नी फायर जसं तुम्ही बघत आहे की भरपूर काही न्यूज तुमच्या कानावर येत आहे. त्याच प्रकारे आपल्याला 28 जुलैपर्यंत जसं आपल्या स्वतःच्या ग्रहदशा पण बघितल्या गेलेल्या आहेत. आपल्या पंचांगानुसार 28 जुलैपर्यंत आपल्याला कोणते निर्णय घ्यायचे नाही. खूप जणांना असं वाटेल की मी आता जॉब सोडू का? खूप जण डिसिजन घेत आहे, हे करू का ते करू का? नात्यांमध्ये वादविवाद होत आहे. तर बिलकुल काहीच करू नका. फक्त शांततेने ईश्वराचं चिंतन करा. 28 जुलैपर्यंत फक्त स्मरण करा, शांत राहा. कारण हे ग्रह सोबत जुडल्या गेल्यामुळे आपल्या सध्या सर्वांची विचार थिंकिंग बदलली आहे आणि 2025 थोडं भारी आहे. म्हणून चिंता करण्यापेक्षा चिंतन करा, महाराजांना स्मरण करा, तुम्ही ज्या गुरूंना मानता ते करा आणि शांत बसा.